तर पंजाब सीमेवरती अँटी ड्रोन सिस्टीम तैनात केली जाणार आहे। अत्याधुनिक सिस्टीमच्या मदतीने ही निगराणी ठेवली जाईल। पहिल्यांदाच पंजाबच्या सीमेवरती अँटी ड्रोन सिस्टीम लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तो प्रत्येक हल्ला भारताने जे कवच उभारलेला आहे, भारत जी प्रणाली वापरतोय त्याने परतवून लावलेला आहे। ड्रोन हवेतच नष्ट केलेले आहेत, पण कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पंजाब सीमेवरती अँटी ड्रोन सिस्टीम तैनात केली जाणार आहे। अत्याधुनिक सिस्टीमच्या मदतीने निगराणी ठेवली जाणार आहे। पंजाबच्या सीमेवर पहिल्यांदाच पंजाब सीमेवर अँटी ड्रोन सिस्टीम लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, ही सिस्टीम कशी कार्यान्वित होणार आहे? प्रज्ञा, अतिशय महत्वाची ही बातमी आहे। एकतर पंजाबच्या कॅबिनेटने याविषयीचा निर्णय घेतलाय, हायटेक अँटी ड्रोन सिस्टीम, की ज्यामध्ये ऑटोमॅटिकली एखादा ड्रोन त्याच्या रेंजमध्ये येऊन जर आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असेल पंजाबमध्ये, तर हे 9 अँटी ड्रोन सिस्टीम मार्फत ते हवेतल्या हवेत उडवले जाऊ शकतात। पहिल्यांदा आपल्या लक्षात घ्यावं लागेल, पंजाबमध्ये एका वेगळ्या पक्षाचं सरकार आहे, केंद्रात वेगळ्या पक्षाचं सरकार आहे, पण इथे आपल्याला पाहायला मिळतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक प्रकारे समन्वय साधून देशावर आलेल्या संकटाचा सामना करतायत। आणि पंजाब हे पहिलं राज्य ठरलंय ज्यांनी कॅबिनेटमध्ये एक निर्णय करून अँटी ड्रोन सिस्टीम बसवली आहे, त्या राज्यातल्या सध्या असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या संकटाला लक्षात घेऊन। कारण पंजाबमधील चंदीगड विमानतळाला अलर्ट जारी करण्यात आलेला होता। चंदीगड विमानतळाला सिरियस थ्रेट आहे। चंदीगडमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीला निर्बंध घालण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता कॅबिनेटने घेतलेला हा निर्णय, तशा अर्थाने केंद्र सरकार संरक्षण आणि सीमावरची देशाच्या सीमेचं रक्षण ही जबाबदारी सांभाळत असतं, परंतु त्याच्या जोडीला आता पंजाबचं राज्य सरकारने देखील कॅबिनेटचा निर्णय घेतला। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारांमध्ये समन्वय आहे, वेगवेगळ्या पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, हे देखील आपल्याला या निर्णयातून दिसतंय। निश्चित सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।